नमस्कार मित्रांनो, राज्याची अर्थव्यवस्था या विषयातील आपला हा भाग 4 असणार आहे। यामध्ये आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि सार्वजनिक वित्त या संदर्भातील काही टर्म्स आहेत ते बघणार आहोत। येणारी एएमओ परीक्षा असेल किंवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क असेल, या दोन्ही परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर प्रथम आपल्याला सार्वजनिक वित्त बघायचं आहे। त्यामध्ये शासकीय अर्थसंकल्प अंदाजपत्रक बघायचं आहे। याचा अर्थ म्हणजेच अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात आणि हा शब्द जो आहे बोगिटी या फ्रेंच शब्दापासून निर्माण झाला आहे। याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो। बजेट हा शब्द सर्वप्रथम इंग्लंडमध्ये 1733 मध्ये वापरण्यात आला आहे। याची व्याख्या आहे पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा आणि खर्चाच्या कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवायच्या प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारसींचा समावेश ज्या कागदपत्रामध्ये असतो त्याला आपण बजेट किंवा अर्थसंकल्प असं म्हणतो। म्हणजेच फॉर एक्झाम्पल बजेट जरी फेब्रुवारी 2024 मध्ये मांडायचा असेल तर तो बजेट हा 24 आणि 25 मध्ये खर्च केलेल्या ज्या योजना आहेत किंवा जे शासकीय कार्यक्रम आहेत त्यासाठी असतो। कायदेमंडळापुढे विचारार्थ ठेवायचे असल्यास म्हणजेच केंद्र सरकार असेल तर त्याला संसदमध्ये विचारार्थ ठेवण्यात येते आणि राज्य विधानमंडळ असेल तर त्याला विधानसभेमध्ये विचारार्थ ठेवण्यात येते, हा लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर कोणत्याही वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारी जमा खर्चाचे 3 वर्षाचे आकडे दिले असतात। ते म्हणजे पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज असतात, म्हणजेच पुढील वर्षी जे खर्च होणार आहेत त्याचे इस्टिमेट्स असतात। चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज असतात, म्हणजेच मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जो बजेट मांडलेला असेल तो 2023-24चा होता, तर त्या बजेटमध्ये 24 या वर्षातील रिवाइज इस्टिमेट असतात, म्हणजेच ॲक्च्युअल खर्च किती झाला त्याची माहिती इथे दिली असते आणि यामध्ये 2025चे इस्टिमेट दिले असतं आणि गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे म्हणजेच ॲक्च्युअल किती खर्च झाला 2023 मध्ये त्याची माहिती इथे दिलेली असते आणि सोबतच अर्थसंकल्पाचे वेळापत्रक तिथे दिलेले असते। अर्थसंकल्पाच्या एका वर्षात पुढील 4 अवस्था होतात: अर्थसंकल्प तयार करणे, अर्थसंकल्पास कायदेशीर रूप देणे, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे आणि राष्ट्रीय विस्तार नियंत्रण म्हणजेच लेखा व लेखापरिनिरीक्षण म्हणजेच त्याचं ऑडिटिंग करणे आणि लास्टमध्ये अर्थसंकल्प तयार करणे, अशा 4 अवस्था या असतात। घटनेच्या कलम 112 नुसार केंद्र सरकारचा बजेट मांडला जातो, तर राज्य सरकारचा जो बजेट आहे तो घटनेच्या 202व्या कलमानुसार मांडला जातो। तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात की राज्य विधानमंडळामध्ये जो बजेट किंवा अर्थसंकल्प मांडला जातो तो घटनेच्या कोणत्या कलमानुसार मांडला जातो, तर त्याचं उत्तर होईल कलम 202 नुसार मांडला जातो। कलम 112 नुसार बजेट संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ती घटनात्मक जबाबदारी जी आहे ती राष्ट्रपतींची आहे आणि कलम 202 नुसार जी घटनात्मक जबाबदारी आहे ती राज्यांच्या राज्यपालांची आहे। हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर करण्याची विधान परिषदेमध्ये असो किंवा संसदेमध्ये असो ती जबाबदारी जी आहे ती राज्यपाल आणि राष्ट्रपती यांची असते। घटनेमध्ये अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा शब्द वापरलेला आहे। त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला मिळालेला सर्व पैसा 2 निधीमध्ये टाकला जातो। ते म्हणजेच पहिला म्हणजे भारताच्या किंवा राज्याच्या संचित किंवा एकत्रित निधी, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा स्टेट म्हणतात त्याला। याची निर्मिती म्हणजे याची जी तरतूद आहे ती कलम घटनेच्या 266(1) नुसार केली जाते। यामध्ये पुढील रक्कम ठेवली जाते: सरकारला मिळालेले सर्व कर उत्पन्न म्हणजेच जे सर्व टॅक्सेस सरकारकडे जमा होतात, सोबतच सरकारने घेतलेली सर्व कर्जे, गव्हर्नमेंट जे लोन घेत असते बाहेर देशातून किंवा IMF कडून किंवा वर्ल्ड बँककडून जे सरकार लोन घेत असते, सरकार कोणाला बिझनेस असो मोठे किंवा मोठे फंडिंग हाऊस असो त्यांना जे कर्ज दिले आहेत त्यांची आलेली परतफेड असेल किंवा सार्वजनिक उद्योगांचा नफा म्हणजेच जी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, फॉर एक्झाम्पल भेल आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे किंवा HP आहे, HP पेट्रोल पंप आहे, हे सगळे जे आहेत हे सरकारचे उद्योग आहेत म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत। यांना मिळालेला जो नफा आहे तो सर्व कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट किंवा इंडियामध्ये ठेवला जातो।
स्टेटची जरी ते PSU असेल तर ते स्टेटमध्ये ठेवला जातो आणि इंडियाची जरी असेल तर इंडियामध्ये ठेवला जातो. स्टेटने जरी एखादा टॅक्स गोळा केला असेल तर तो स्टेटच्या फंडामध्ये ठेवला जातो आणि इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जो टॅक्स गोळा केला असेल तो कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये ठेवला जातो. या निधीतून जरी पैसे काढायचे असतील तर आपल्याला संसदेचा किंवा म्हणजेच भारताच्या असेल तर संसदेचा आणि राज्याच्या असेल तर आपल्याला विधानमंडळाच्या संमतीशिवाय इथून पैसे काढता येत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आहे भारताचे किंवा राज्याचे सार्वजनिक लेखे, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया किंवा स्टेट. यालाच भारताचे किंवा राज्याचे लोकलेखे असेही म्हणतात. याची तरतूद जी आहे कलम 266(2) नुसार करण्यात आली आहे. सरकारला वरील पैशा व्यतिरिक्त मिळालेला पैसा या निधीत ठेवला जातो. वरील म्हणजेच हे जे पैसे आहेत, सर्व कर उत्पन्न असेल, घेतलेली कर्ज असतील, आलेली परतफेड असेल किंवा सार्वजनिक उद्योगांचा नफा असेल, या व्यतिरिक्त जे पैसे येतात त्यांना आपण पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया किंवा स्टेटमध्ये ठेवतो. त्यामध्ये पेन्शन फंड असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, जनतेने केलेल्या अल्पबचती असतील म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल, पोस्टातील सर्टिफिकेट असतील, पोस्टातील बचत खाती असतील, FD ठेवतो आपण, इत्यादी जे आहेत ते या अकाउंटमध्ये ठेवले जातात. आणि हे पैसे सरकार वापर करत असते, मात्र ते सरकारच्या मालकीचे नसतात, कारण ते पैसे लोकांचे असतात. त्यामुळे काही वेळासाठी ते सरकार वापरू शकते, परंतु त्यांना त्या अकाउंटमध्ये परत ते पैसे टाकावे लागते. आणि या निधीतून पैसे काढण्यासाठी संसदेची मान्यता घेण्याची आवश्यकता नसते, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. सरकार या पैशाबाबत एक बँकरसारखे कार्य करीत असते. म्हणजेच एका बँकेमध्ये आपण ज्याप्रमाणे पैसे ठेवतो, फॉर एक्झाम्पल आपण बँकेमध्ये 5 लाखाची FD केली 2 वर्षासाठी, तर ती बँक काय करते, 5 लाख ते कुठेतरी गुंतवणूक करते 2 वर्षासाठी किंवा 1.5 वर्षासाठी. त्यावर जे आहेत इंटरेस्टवरचे जे आहे ते कमवते आणि 2 वर्षानंतर तुम्हाला त्यातील काही 6% इंटरेस्ट वापस करून तुम्हाला पैसे वापस करते. परंतु तो 1 ते 1.5 वर्षामध्ये त्याने वरचे जे प्रॉफिट आहे तो ऑलरेडी कमवून आपल्या खिशामध्ये भरलेला असतो. तशा प्रकारे सरकार या पैशाबाबत एक बँकरसारखे कार्य करते. तिसरा आहे भारताचा किंवा राज्याचा आकस्मिक निधी आहे, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया किंवा स्टेट. याची निर्मिती कलम 267 नुसार आहे. संसद किंवा राज्य जो आहे तो आपल्या कायद्यानुसार याला करू शकतो. आकस्मिक म्हणजेच एमर्जन्सी जे फंड लागतात, फॉर एक्झाम्पल कुठे लँडस्लाईड झाली, कुठे पूर आला, कुठे भूकंप आला, त्यावेळेस जो फंड गरजेचा असतो त्यालाच आपण कंटिंजन्सी फंड ऑफ स्टेट किंवा इंडिया असे म्हणतो. याला संसदेची मान्यता घेण्याची आवश्यकता नसते, परंतु राष्ट्रपतीच्या संमतीने या निधीतून खर्च करता येतो आणि राज्याच्या बाबतीत राज्यपालांच्या संमतीने या निधीतून खर्च करता येतो. यामध्ये कायद्याद्वारे विशिष्ट रक्कम वेळोवेळी या निधीमध्ये टाकण्यात येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल प्रतिवर्ष या निधीमध्ये 500 करोड असेल, 10,000 करोड असेल, अशी ठराविक रक्कम जी आहे दरवर्षी या निधीमध्ये टाकण्यात येते आणि ज्यावेळेस आकस्मिक काही खर्च उद्भवला असेल त्यावेळेस याचा वापर केला जातो. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ बजेट आहे. अर्थसंकल्प म्हणजेच बजेटमध्ये सरकारच्या पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्चाचे अंदाज असतात. अर्थसंकल्प हा 2 विभागात विभागला गेला आहे. पहिला म्हणजे महसुली अर्थसंकल्प, त्यालाच आपण रेव्हेन्यू बजेट म्हणतो. आणि दुसरा आहे भांडवली अर्थसंकल्प, त्यालाच आपण कॅपिटल बजेट म्हणतो. महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि चालू खात्यावरील जमा आणि खर्चाचा समावेश होतो, तर भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली खात्यावरील जमा आणि खर्चाचा समावेश होतो. रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट नेमकं काय होते आपण समोर बघणारच आहोत. तर महसुली अर्थसंकल्प म्हणजेच रेव्हेन्यू बजेटमध्ये 2 बाबी आहेत. एक म्हणजे महसुली जमा म्हणजेच रेव्हेन्यू रिसिप्ट आहेत आणि महसुली खर्च म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. तर रेव्हेन्यू बजेटमध्ये सरकारची महसुली जमा आणि त्यातून भागवायचा जो महसुली खर्च आहे तो दर्शविला असतो. तर प्रथम आपल्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजेच महसुली जमा म्हणजे नेमकं काय होते हे बघायचं आहे. कर व करेतर महसुलाचा समावेश यामध्ये होतो. म्हणजेच जेवढे पण आपण टॅक्स देतो आणि जे टॅक्स रिलेटेड पैसे आहेत ते सर्व आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून गणले जातात. तर प्रथम आपल्याला कर महसूल बघायचे आहेत. सरकारच्या सर्व करातून प्राप्त होण्याला महसुलाचा समावेश ज्यामध्ये होतो त्याला आपण कर महसूल असे म्हणतो. म्हणजेच गव्हर्नमेंट जेवढे पण टॅक्सेस कलेक्ट करते
ते सर्व जे पैसे आहेत ते रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजेच कर महसुलातून प्राप्त झालेले पैसे आहेत. त्यामध्ये आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स असेल, महामंडळ कर म्हणजेच कॉर्पोरेशन टॅक्स असेल. कॉर्पोरेशन टॅक्स जे आहे ते मोठ्या मोठ्या कंपन्या, फॉर एक्झाम्पल इन्फोसिस असेल, TCS असेल, टेक महिंद्रा असेल, या कंपन्यांना त्यांच्या वर्षभरातील जे प्रॉफिट आहे त्यातील काही टक्के म्हणजेच आपल्या भारतामध्ये 30% जो आहे तो सरकारला कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागतो. सोबतच अप्रत्यक्ष कर असेल म्हणजेच अबकारी कर असेल, सेवा कर असेल, कस्टम ड्युटी असेल. अबकारी कर म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे. GSTच्या अगोदर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होता आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स आहे, कस्टम ड्युटी आहे, जे आपण बाहेर देशातून इम्पोर्ट करतो किंवा ज्या वस्तू आणतो त्यावर कस्टम ड्युटी लागते. हे सर्व जे आहे ते कर महसूल म्हणून ओळखल्या जातात आणि हे जे आहे सर्व रेव्हेन्यू रिसिप्टचा भाग असतं. त्यानंतर करेत्तर महसूल आहे. सरकारला कराव्यतिरिक्त प्राप्त होणारा इतर उत्पन्नाचा समावेश यामध्ये होतो. यामध्ये चलन व नाण्यातून मिळणारा नफा म्हणजेच जी नोटा छापते सरकार त्यातून मिळणारा जो नफा आहे. सोबतच व्याज मिळकत आहे, म्हणजेच सरकारने दिलेले जे व्याज आहे इतर सरकारला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना, फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषदेला दिलं असेल, नगर परिषदेला दिलं असेल, म्युन्सिपल काउन्सिलला दिलं असेल, त्यातून जे त्यांना व्याज प्राप्त होते ते आहे. त्यानंतर सार्वजनिक उद्योगांचा नफा याआधीच बघितला आपण, PSUमधून होणारा जो नफा आहे. आणि इतर करेत्तर महसूल म्हणजेच सरकारी सेवा प्रदानातून प्राप्त होणारा नफा, फी असेल, दंड असेल. फॉर एक्झाम्पल आपण लायसन्स फी काढायला गेलो तर ते 600 रुपये त्याची फीज आहे. अशा प्रकारचे जे फीज आहेत, अशा प्रकारचे दंड आहेत, यांचा समावेश हा करेत्तर महसुलामध्ये होतो. तर रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये कर महसूल आणि करेत्तर महसूल यांचा समावेश होतो. त्यानंतर महसुली खर्च आहे म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. सरकारने आपली संपूर्ण सरकारी यंत्रणा चालवण्यासाठी म्हणजेच जी गव्हर्नमेंटची संपूर्ण सिस्टीम आहे, फ्रॉम जी त्याचे एम्प्लॉईज आहेत, मग त्यांचे ऑफिसेस आहेत आणि इतर त्यांना लागलेली स्टेशनरी आहे आणि जे काही त्यांचे कामं आहेत, संपूर्ण सरकारी यंत्रणा चालवण्यासाठी जो खर्च लागतो, नेहमीचा जो खर्च त्यांना लागत असतो त्याला आपण महसुली खर्च असे म्हणतो. यामध्ये योजनांवरील खर्च असेल, फॉर एक्झाम्पल जे सार्वजनिक मालमत्ता आहे म्हणजेच जी पब्लिक ॲसेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल रोड असतील, रोड्सचं मेंटेनन्स असेल किंवा काही पब्लिक ॲम्युनिटीज असतील त्यांचं मेंटेनन्स आहे, त्यासाठी या खर्चाचा समावेश केला जातो. त्यानंतर अनुदानांवरील खर्च म्हणजेच ज्या सबसिडी आहेत, फॉर एक्झाम्पल जी गॅस आहे, गॅसमध्ये सबसिडी देते सरकार. त्यानंतर सोलर रूफटॉप एनर्जी आहे, त्यासाठी पण सबसिडी देत असते सरकार. इतर ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, फॉर एक्झाम्पल कुणाला सातबाऱ्यावरती ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यावरती सरकार 30 ते 40% अनुदान देते म्हणजेच सबसिडी देते. त्यावरील जो खर्च आहे तो सर्व रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जो पण कर्ज घेतलेला आहे त्याचा जो व्याज आहे वर्षाचा, त्याचा जो खर्च आहे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरवर केला जातो. त्यानंतर नागरी प्रशासनावरील खर्च म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार असतील, पेन्शन असतील आणि इतर प्रशासकीय खर्च आहेत ते सर्व रेव्हेन्यू एक्सपेंडिचरवर आकारले जातात. यामध्ये संरक्षणावरील महसुली खर्च हा येत नाही, हा फक्त केंद्र सरकारसाठी लागू आहे, कारण राज्य सरकारना डिफेन्स सेक्टरशी काहीच लेणं देणं नाही. त्यानंतर कॅपिटल बजेट आहे, भांडवली अर्थसंकल्प आहे. यामध्ये पण 2 भाग पडतात. एक असेल कॅपिटल रिसिप्ट म्हणजेच भांडवली जमा आणि दुसरं असेल कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच भांडवली खर्च. कॅपिटल रिसिप्टमध्ये जे सरकार लोन घेत असते त्यातून जमा झालेला पैसा असेल किंवा मालमत्ता विकून मिळालेला जो पैसा असेल म्हणजेच जे डिसइन्व्हेस्टमेंट करते सरकार, त्या जेवढे पण पैसे मिळते कॅपिटल रिसिप्टमध्ये टाकले जातात. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो आहे की सरकार जी एअरपोर्ट्स आहेत, जी सरकारच्या मालकीची एअरपोर्ट्स आहेत, LICतील जे काही शेअर्स आहेत 20% ते IDBI बँकला दिलेले आहेत. एअरपोर्ट्स जे आहेत ती अदानी ग्रुपला दिलेली आहेत. यातील जे पैसे त्या सरकारला मिळतात त्यालाच आपण डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. म्हणजे सरकार स्वतःच्या ॲसेट्समधून काही भाग जो आहे तो दुसऱ्यांना प्रायव्हेट सेक्टरला देतो, त्याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. तर यामध्ये कर्ज उभारणी असेल, इतर देणगी असेल, फॉर एक्झाम्पल सरकार वापरत असलेल्या जनतेच्या अल्प बचती, पेन्शन असेल, प्रोव्हिडंट जमा असतील, पोस्टातील बचती असतील इत्यादींचा समावेश होतो. कर्ज वसुली असेल,
आणि इतर भांडवली मिळकत म्हणजेच डिसइन्व्हेस्टमेंटमधून जे पैसे प्राप्त होतात ते सगळे कॅपिटल रिसिप्टमधून ओळखले जातात. त्यानंतर भांडवली खर्च आहे. भांडवली खर्च म्हणजेच ॲसेट निर्माण करण्यासाठी जो पैसा वापरला जातो त्याला आपण भांडवली खर्च असं म्हणतो. आणि सोबतच राज्यांना किंवा जे लोकल गव्हर्नमेंट आहे त्यांना जे लोन देतो त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. त्यामध्ये योजनांवरील भांडवली खर्च आहे. उदाहरणार्थ कृषी क्षेत्रातील योजना असतील, ग्रामीण विकास योजना असतील, जलसिंचन असेल, पूर नियंत्रण असेल, ऊर्जा असेल, उद्योग क्षेत्रांना जे आपण प्रोत्साहन देतो ते सगळं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ओळखले जातात. त्यानंतर हे संरक्षणाचा भांडवली खर्च जो आहे तो फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला लागू आहे, स्टेट गव्हर्नमेंटला नाही. राज्य, केंद्र, प्रदेश आणि सार्वजनिक उद्योग यांना दिलेले कर्ज हे पण सेंट्रल गव्हर्नमेंटला लागू आहे, स्टेट गव्हर्नमेंटला नाही. नोट्स तुम्ही रीड करताना हे पॉईंट थोडेसे यामध्ये तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे म्हणजेच फॉर एक्झाम्पल स्टेट गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही कर्ज घेतला आहे आणि त्याची जी परतफेड केली आहे ते वापस केले आहेत तर त्याचा जो खर्च आहे तो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे आपण रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेटमध्ये नेमकं काय असतं हे बघितलं आहे. त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत. सरकारचे एकूण उत्पन्न म्हणजेच रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस कॅपिटल रिसिप्ट आहेत. आता कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट काय आहे ते तुम्हाला समजलंच आहे. आणि एकूण खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर प्लस कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच एकूण खर्च आहे सरकारचा. यानुसार अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात. एक आहे बॅलन्स बजेट आहे. यामध्ये जेव्हा सरकार आपल्या अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्न आणि अंदाजित खर्च आहे तो दोन्ही सारखीच मांडले असतात तेव्हा त्याला बॅलन्स बजेट म्हणजेच समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल सरकारने मांडलं आहे की त्याचं अंदाजित उत्पन्न 100 रुपये होणार आहे आणि अंदाजित खर्च जो आहे तो पण 100 रुपये होणार आहे तर त्याला आपण बॅलन्स बजेट असे म्हणतो. त्यानंतर सरप्लस बजेट आहे. जेव्हा सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्न आहे अंदाजित खर्चापेक्षा जास्त मांडले असते म्हणजेच सरकारने आपले उत्पन्न 100 रुपये मांडले आहे आणि त्याचा खर्च जो आहे तो 90 रुपये आहे तर इथे 10 रुपये जे आहे हा सरप्लस आहे. याला आपण सरप्लस बजेट असं म्हणतो म्हणजेच अधिक्याचा अर्थसंकल्प असे म्हणतो. त्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प आहे, डेफिसिट बजेट आहे. जेव्हा सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त मांडलेला असतो म्हणजेच अंदाजित उत्पन्न त्याने 100 रुपये मांडलं आहे परंतु अंदाजित खर्च जो आहे तो 110 रुपये मांडला आहे तर 10 रुपये इथे तुटीचा अर्थसंकल्प म्हणून ओळखला जातो. हे तिन्ही जे प्रकार आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर तुटीच्या अर्थसंकल्पामुळे पुढील प्रकारच्या तुटी निर्माण होतात. एक म्हणजेच महसूल तूट होते म्हणजेच रेव्हेन्यू डेफिसिट. महसूल तूट म्हणजे काय? महसूल उत्पन्न मायनस महसुली खर्च. फॉर एक्झाम्पल महसुली उत्पन्न 100 आहे आणि महसुली खर्च जो आहे तो 110 आहे तर इथे महसुली तुटी 10 होणार आहे. अर्थसंकल्पीय तूट म्हणजेच एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च म्हणजेच एकूण उत्पन्न 100 आहे परंतु खर्च त्यांचा 120 आहे तर इथे अर्थसंकल्पीय तूट हे 20 होणार आहे. त्यानंतर फिस्कल डेफिसिट आहे म्हणजेच राजकोषीय किंवा वित्तीय तूट आहे. राजकोषीय तूटचा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. एकूण खर्च मायनस महसुली जमा म्हणजेच रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस कर्ज पुनर्प्राप्ती प्लस इतर भांडवली मिळकत. हे फॉर्म्युले पण लक्षात ठेवायचे आहेत. यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे म्हणजेच आपण याला इकॉनॉमिक सर्वे असं म्हणतो. याआधी आपण बघितलं की बजेट आहे म्हणजेच जो अर्थसंकल्प आहे तो येणाऱ्या पुढील वर्षाचं विवरणपत्र असतं म्हणजेच 2024मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला जाईल तो म्हणजे 2024 आणि 2025चा असणार आहे. परंतु हा जो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे इकॉनॉमिक सर्वे आहे हा या बजेटमध्ये 2023 वर्षाचा असतो म्हणजेच 2023-2024मध्ये जी राज्याची आर्थिक स्थिती होती त्याचा आढावा घेऊन हा इकॉनॉमिक सर्वे तयार केला जातो. तर ही बाब इथे लक्षात ठेवायची आहे. बजेट हा येणाऱ्या पुढील वर्षासाठी असतो आणि इकॉनॉमिक सर्वे हा मागील वर्षासाठी असतो. हा फरक इथे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. तर यामध्ये तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये जे प्रश्न येऊ शकतात तेच आपण इथे बघणार आहोत. बाकी जे अनवॉन्टेड डाटा आहे तो आपण स्किप केलेला आहे.
यामध्ये तुम्हाला राज्य अर्थव्यवस्था पहिल्या चॅप्टर दिलेला आहे, राज्य उत्पन्न आहे त्यामध्ये. सन 2023-24मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 7.6% वाढ, म्हणजेच जी GDP ग्रोथ आहे देशाची ती 7.6% आहे आणि तेच जी आहे आपल्या ती स्टेटची GDP असणार आहे. तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येईल की सन 2023-24नुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये रिकामी जागा वाढ अपेक्षित आहे, तर तुमचं उत्तर व्हायला पाहिजे 7.6%. 2023-24मध्ये राज्याच्या कृषी व संलग्न कार्य म्हणजेच ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरमध्ये 1.9% वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्रामध्ये 7.6% वाढ अपेक्षित आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये 8.8% वाढ अपेक्षित आहे. हे पण महत्त्वाचे आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याची सरासरीचा हिस्सा 13.9% आहे. म्हणजेच जी नॉमिनल GDP आहे ती देशाच्या, म्हणजेच आपल्या राज्याची जी GDP आहे ती देशाच्या नॉमिनल GDPच्या 13.9% आहे. हा पण इथे पॉईंट महत्त्वाचा आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. दरडोई उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटल इन्कम काय होते आपण हे मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. एकूण देशाची किंवा राज्याची GDP डिवाइड बाय त्या देशाची किंवा राज्याची पॉप्युलेशन काढलं आपण तर आपल्याला पर कॅपिटल इन्कम म्हणजेच दरडोई उत्पन्न भेटते. तर राज्याचे दरडोई उत्पन्न 2023-24मध्ये 2,77,603 रुपये आहे. म्हणजेच प्रति व्यक्ती जे उत्पन्न आहे ते 2,77,603 रुपये आहे. राज्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो 6वा येते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही राज्यातील क्षेत्र आहेत त्यामध्ये जी वाढ आहे, वृद्धी दर आहे, तो पण तुम्ही बघून घ्याल रिव्हिजन करताना. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्राचं 1.9% आहे, आपण आधीच बघितलं आहे. सोबतच वस्तुनिर्माणचं आहे 7.5% ग्रोथ आहे, बांधकामचं 6.2% आहे आणि सार्वजनिक प्रशासनाचं 7.6% आहे आणि टोटल जे आहे स्थूल राज्य उत्पन्न ते 7.6% याची ग्रोथ आहे. 7.6% स्टेट GDPची इथे ग्रोथ आपल्याला बघायला भेटत आहे. त्यानंतर आपण आतापर्यंत जे अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले आहे, महसुली तूट असेल, कॅपिटल एक्सपेंडिचर असेल, कॅपिटल बजेट असेल, रेव्हेन्यू बजेट असेल, त्याचे जे आपण टर्म्स बघितले ते म्हणजे महसुली जमा आहे 23-24चं 4,86,116 करोड रुपये. महसुली खर्च आहे 5,00,000 करोड रुपये. महसुली तूट आहे 19,000 करोड रुपये. भांडवली जमा आहे 1,69,000 करोड रुपये. भांडवली खर्च आहे 1,50,000 रुपये. अर्थसंकल्पीय तूट आहे 382 करोड रुपये. राजकोषीय तूट आहे 1,11,000 करोड रुपये आणि प्राथमिक तूट आहे 63,000 करोड रुपये. तर या तुटी तुम्ही अशाच बरोबर लक्षात ठेवा, यावर तुम्हाला चुकूनही प्रश्न आलं तर आपल्याला उत्तर देता येतील. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची 1 मार्च 2021 रोजीची प्रक्षेपित लोकसंख्या आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्या ही म्हणजे जी वाढ आहे लोकसंख्येमध्ये ती ग्रामीणमध्ये 6.47 आहे, नागरीमध्ये 5.97 आहे आणि ओव्हरऑल 12.44 आहे. त्यानंतर 2023-24 करिता देशातील विजेच्या स्थापित क्षमतेमध्ये आपलं राज्य 10.4% दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर गुजरात हे 12%वरती आहे. सन 2022-23मध्ये राज्याच्या विजेच्या दरडोई अंतिम वापर 1,197 युनिट असून अखिल भारतीयमध्ये तो 916 युनिट होता. म्हणजेच आपल्या राज्याचा प्रति व्यक्ती जो वीज वापर आहे तो देशाच्या प्रति व्यक्ती वीज वापरापेक्षा जास्त आहे. त्यानंतर लोकवित्तमधील काही महत्त्वाची माहिती आहे. 2023च्या सुधारित अंदाजानुसार राजकोषीय तुटीचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.8% आहे, महसुली तुटीचे 0.5% आहे आणि ऋणभाराचे म्हणजेच लोनाचे जे टक्के आहे ते 17.6% आहे GDPच्या. हे आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं. महसुली जमा, महसुली खर्च पण बघितला होता. टक्क्यामध्ये तो 66.4% आहे. नंतरच्या नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजेच पार्ट 5मध्ये आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या ज्या योजना आहेत, आरोग्यविषयक जो महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपण बघणार आहोत आणि हा आपला लास्ट पार्ट असणार आहे. त्यानंतर आपण इतिहास या विषयासाठी सुरुवात करणार आहोत. हा पार्ट झाल्यानंतर आपण याचे शॉर्ट्स नोट्स जे आहेत PDF कंप्रेस करून टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले जातील.
त्यासाठी तुम्हाला ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.